नमस्कार. कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अंड्याचा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक कसा बनवायचा ते बघूयात. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तोंडात विरघळणारा केक तयार होतो. यासाठी या ठिकाणी मी 2 अंडी घेतली आहेत. ही अंडी आधी आपण फोडून घेऊयात. तर अंडी घेताना ही फ्रेश आणि नॉर्मल टेम्परेचरवर असलेलीच घ्यावीत. तर अंडी फ्रेश कशी ओळखायची? तर आतला जो पिवळा भाग असतो, तर तो घट्ट आणि आहे तसाच असतो आणि शिळ्या अंड्याचा पसरलेला त्याचा वास जर वेगळा म्हणजेच उग्र येत असेल, तर ते अंडं शिळं आहे असं समजावं. तर आता हे आपण छान फेटून घेऊयात. साधारण एक 4 मिनिटात अंडी छान फेटली गेली आहेत. यात पिठी साखर अर्धा कप घालून पुन्हा 2 मिनिटे तरी छान फेटून घ्या. आता आपण अर्धा कप कोणतंही स्ट्राँग फ्लेवर नसलेलं तेल ओतूयात आणि 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. तेलामुळे केक छान मॉइस्ट तयार होतो. पण तुम्ही आवडीनुसार बटर देखील यात वापरू शकता. या ठिकाणी हे मिश्रण छान फेटून घेतलं. यानंतर चाळणीत 1 कप मैद्यातील थोडा मैदा काढूयात. चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे केक खूप चविष्ट तयार होतो आणि हा मैदा चाळून घेऊयात. बॅटर छान मिक्स करत जा. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि राहिलेल्या मैद्यातील थोडा मैदा पुन्हा चाळून घालायचा. कोरडी जिन्नस चाळून घातल्याने केक खूप हलका तयार होतो आणि मैदा थोडा-थोडा घातल्याने बॅटर छान गुठळ्याविरहित तयार होतं. या पद्धतीने एकदा केक नक्की करून बघा. खूप सॉफ्ट, स्पॉन्जी आणि हलका केक तयार होतो. 2 टेबलस्पून दूध या बॅटरमध्ये घालूयात. अंड्याचा केक बनवत आहोत. अंडी हा केक राईज व्हायला मदत करतच. बरोबर बेकिंग पावडर आपण घातली होती, त्यामुळे खायचा सोडा घालायची गरज नाहीये. तर यात मी साधारणपणे 2 टेबलस्पून दूध या बॅटरमध्ये ओतलं. बॅटर छान तयार झालंय. कन्सिस्टन्सी या ठिकाणी बघा. या ठिकाणी केकच्या टिनला तेल आतून व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आणि वर एक पार्चमेंट पेपर लावून घेते. तुम्ही पेपर स्किप देखील करू शकता. दुसरीकडे गॅसवर कुकर मी मध्यम ते फुल आचेवर प्रीहीट करायला ठेवला. टिनमध्ये बॅटर ओतूयात. 1-2 वेळा टिन टॅप करून घ्यायचा. आता केक बेक करण्यासाठी इथे मी कुकर मध्यम ते फुल आचेवर बरोबर 7 मिनिटे प्रीहीट करून घेतला. आत एक स्टँड आहे. स्टँडवर आणखीन एक प्लेट ठेवायची. प्लेटवर टिन ठेवूयात. गॅस मंद आचेवर ठेवून साधारण 35 ते 40 मिनिटे केक बेक करायचा. कुकरची शिट्टी थोडी काढायची आहे आणि रबर तसाच ठेवायचा. बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, की केक बेक व्हायला बराच वेळ लागला इत्यादी. तर तुम्ही आधी घड्याळी बरोबर 7 मिनिटे मध्यम ते फुल आचेवर कुकर प्रीहीट करून मगच टिन बेक करायला ठेवू शकता. मंद आचेवर 35 ते 40 मिनिटात केक बेक व्हायलाच हवा. तर या ठिकाणी साधारण 40 मिनिटात केक मस्त फुलून तयार झालाय. टूथपिक इन्सर्ट करून बघूयात. टूथपिक क्लीन आहे. केक तयार झालाय. कुकर देखील आपण जसा सुरुवातीला ठेवला होता, तसा अगदी तसाच आहे. आता हा केक पूर्णपणे थंड झाल्यावरच टिनमधून बाहेर काढूयात, म्हणजे तो व्यवस्थित बाहेर निघतो. केकला पडलेली जाळी बघा. अगदी खमंग केक तयार झालाय. कट करून बघूयात. आतूनही हा केक खूप मस्त बेक झालाय. सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पॉन्जी केक तयार झालाय. चवीला तर खूपच भारी लागतो.
टी टाईमला स्नॅक म्हणून सर्व्ह करू शकता. तुम्ही आवडीचं कोणतंही आयसिंग वर करून केक हा सर्व्ह करू शकता. आता बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीला केक बेक करण्याची काळजी मिटली. मुलांना टिफिन बॉक्समध्ये देखील हा केक तुम्ही देऊ शकता. तर हा केक घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.